नवीन छत्री. गट्टू चिंकी आईसोबत शॉपिंगला जायला खूप एक्साइटेड होते. दोघेही तयार होऊन दाराजवळ उभे होते. अगं आई, लवकर ये ना, आपल्याला उशीर होतोय. मी आणि चिंकी तर केव्हाच तयार आहे. अरे हो हो गट्टू, 2 मिनिट तर थांब. मला हे सगळे कपडे आत ठेवू दे. बाहेर पाऊस कधीही पडेल, मग आपल्याला आताच कपडे वाळवावे लागतील. बरं आई, थांब. मग मी आणि चिंकी सुद्धा तुला मदत करतो. मग गट्टू चिंकी आईसोबत कपडे आतमध्ये वाळत घालतात. आई, हा कपडे वाळवण्याचा स्टँड सुद्धा खूप जुना झालाय ना? हो चिंकी, आता आपण जातोय ना खरेदीला, मग नवीन स्टँड सुद्धा घेऊन येऊ. किती मजा येईल ना गट्टू. आपण पावसाळ्यानिमित्त खरेदीला जातोय. मी तर खूप एक्साइटेड आहे. हो चिंकी, मीही. मी माझ्यासाठी ब्राऊन रंगाचे रेनबूट घेणार आहे. आणि मी एक खूप छान रेनकोट घेणार आहे. हो, मला तर राहवतच नाहीये. आई ये ना ग. हो आले. चला, पण आधी आपल्यासाठी छत्री घ्या. पावसाचं काही खरं नाही, कधीही येऊ शकतो. ओके आई. मग गट्टू चिंकी आईसोबत शॉपिंगला बाहेर पडतात आणि तेवढ्यात पाऊस सुरू होतो. पण गट्टू चिंकी जवळ एकच छत्री होती, जी ते दोघं शेअर करत चालले होते. अगं आई, रस्त्यामध्ये किती पाणी साचलंय. हो गट्टू, इथे खड्डे आहेत ना, म्हणून पावसाचं पाणी साचलंय. चला आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. मग गट्टू चिंकी आईसोबत दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागतात. ते दुकानात पोहोचणारच असतात तेवढ्यात जोराचा वारा येतो. अरे गट्टू चिंकी, जरा सांभाळून. त्या हवेच्या वाऱ्यानं गट्टू चिंकी आणि आईची छत्री उलटी होऊन जाते आणि तुटून जाते. अगं हे काय झालं आई? आमची तर छत्रीच तुटली. आता काय करायचं आपण? अरे देवा, ही तर खूपच गडबड झाली. चला लवकर दुकानात जाऊ, नाहीतर पाऊस आला ना तर आपण सगळेच भिजू. गट्टू चिंकी आणि आई पटकन शॉपमध्ये पोहोचतात. तिथे पावसाळ्याचं सामान होतं. खूप साऱ्या रंगबिरंगी छत्र्या, रेनकोट्स आणि वेगवेगळे रेनबूट्स. या मॅडम, खूप दिवसानंतर आलात. हो ना, मुलांसाठी पावसाळ्याची खरेदी करायची आहे ना, म्हणून आले. तेवढ्यात काकांची नजर त्या सगळ्यांच्या तुटलेल्या छत्रीकडे जाते. अरे हे काय झालं? तुमची छत्री तुटली कशी काय? अरे देवा, हो की, आता ही छत्रीही तुटलीये. आता बाहेर जोरदार वारं आलं ना, त्यामुळे ही आपोआप तुटली. आता सगळ्यात आधी मला छत्री दाखवा. अच्छा ठीक आहे, तर सांगा कशी छत्री हवी आहे तुम्हाला? अगं आई, मला आणि चिंकीला वेगवेगळी छत्री घे ना. आम्ही एक छत्री वापरतो तर अडचण होते. चालेल गट्टू, मग सांगा तुम्हाला कशी छत्री हवीये. काकांना सांगा, म्हणजे ते घेऊन येतील. मला तर कार्टूनवाली छत्री हवीये. आणि माझ्या छत्रीवर तर काहीच नको, फक्त ती चांगल्या रंगाची हवी. ठीक आहे मुलांनो, थांबा, मी आत्ता घेऊन येतो छत्र्या तुम्हाला. आणि मला प्लेन काळी छत्री आणा. हो मॅडम, आत्ता आणतो. काका जाऊन गट्टू चिंकी आणि आईसाठी त्यांनी सांगितलेल्या छत्र्या घेऊन येतात. अरे वा, मला जशी हवी तशीच मिळाली. थँक्यू काका. हो, आणि माझी छत्री ही खूप मस्त आहे. किती मस्त ब्राईट केशरी रंगाची आहे ही. हो मुलांनो, आणि या छत्रीची आणखी एक क्वालिटी आहे. ही तुमच्या अगोदरच्या छत्रीसारखी वाऱ्यानं वाकडी नाही होणार. ही खूप स्ट्रॉंग मटेरियलनी बनलेली आहे. अरे वा, हे तर खरंच खूप मस्त आहे काका. चला मुलांनो, आता तुम्हाला आवडीच्या छत्र्या मिळाल्या आहेत ना, आता स्वतःसाठी रेनकोट आणि रेनबूटही घ्या. मग आपण घरी जाऊ. ओके आई. मग गट्टू चिंकी त्या दुकानातले रेनकोट्स आणि रेनबूट्स बघू लागतात. त्यांना सगळ्या गोष्टी सुंदर दिसत होत्या आणि ते ठरवू शकत नव्हते की कुठलं घेऊ. शेवटी ते दोघं आपल्यासाठी काही गोष्टी निवडतातच. हे घ्या, हे सगळं सामान पॅक करा. अगं आई, छत्री नको पॅक करू. आपल्याला आता घरी जाताना छत्री वापरावी लागणार आहे. अरे हो, बरी आठवण करून दिलीस चिंकी. द्या छत्री, तुम्ही आम्हाला द्या. मग काय होतं, गट्टू चिंकी आईसोबत आपली पावसाळ्याची खरेदी करून तिच्यासोबत घरी जाऊ लागतात. दोघांनी आपापल्या हातात आपापली छत्री धरली होती. काय गट्टू चिंकी, आता अजून पाऊसही नाही पडत आहे, मग तुम्ही छत्री का उघडलीये? काय करू आई, आम्ही दोघं आमच्या नव्या छत्रीला इतके एक्साइटेड होतो की आम्ही पाऊस येण्याची वाटही नाही बघितली. चिंकीच्या या बोलण्यावर आई आणि गट्टू हसू लागतात. ठीक आहे चिंकी, बरं तुम्ही कणीस खाणार आहात. कदाचित तुम्ही कणीस खाईपर्यंत पाऊसही येईल. अरे वा, मस्त कल्पना आहे आई. चल कणीस खाऊ. मग गट्टू, चिंकी आणि आई तिघेही भुट्टा खाऊ लागतात. आणि जेव्हा त्यांचा भुट्टा खाऊन होतो तेव्हा खरोखरच पाऊस सुरू होतो.
गट्टू चिंकी पाऊस बघून खूप खुश होतात आणि मग ते आपल्या नव्या छत्री सोबत पावसात घरी जातात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.